इथं मी नाव देतो त्याला ऑपरेटर्स. जावामध्ये खूप सारे टाइप्स आहेत ऑपरेटर्सचे, तर मी एकाच क्लासमध्ये सगळे ऑपरेटर्स घेतो आणि समजून पण जाईल. एवढं काही हार्ड नाही आहे ते ऑपरेटर्स मध्ये. कोणता ऑपरेटर यूज केल्यानंतर आउटपुट काय येतो हे आपल्याला समजलं पाहिजे. बघा आता पहिलं जे ऑपरेटर्स आहेत ते अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत. अरिथमॅटिक ऑपरेटर्स म्हणजे अरिथमॅटिक जी पण आपण नाही का कॅल्क्युलेशन करतो, आपण हे बघितलेलं आहे कॅल्क्युलेटर. तर त्यामध्ये जसं असते ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, त्यानंतर मॉड्युलस असेल किंवा पर्सेंटेज असेल, ॲव्हरेज असेल, या सगळ्या गोष्टी आपण डायरेक्टली जावामध्ये करू शकतो. फक्त एक पर्टिक्युलर सिम्बॉल यूज करायचा, त्यानुसार आपल्याला डायरेक्टली आउटपुट मिळून जाईल. तर आपण काय करू, इंटीजर a is equal to 20, इंटीजर b is equal to 30, असे दोन व्हेरिएबल घेऊ आणि त्यामध्ये अरिथमॅटिक ऑपरेशन आपण परफॉर्म करू. अरिथमॅटिक ऑपरेटर्स कोणते कोणते आहेत? प्लस फॉर ॲडिशन, मायनस फॉर सबट्रॅक्शन, फॉरवर्ड स्लॅश फॉर डिव्हिजन आणि ॲस्टेरिक सिम्बॉल. आता आपण प्रोग्रामिंग मध्ये स्टार म्हणतो, आपण याला म्हणजे नॉर्मली स्टार म्हणतो, पण प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये याला ॲस्टेरिक मार्क म्हणतात. मग याला मल्टिप्लिकेशन साइन जरी तुम्ही म्हटला तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर हा आता ॲम्परसँड म्हणजे हे अँड साइन जे आहे, अँड हे अँड साइन कशासाठी यूज केलं जातं, तर अँड ऑपरेटर साठी. आणि पर्सेंटेज आहे, बघा वन बाय वन आपण बघूयात. हे अँड ऑपरेटर सध्यासाठी साईडला राहतं. बाकीचे जे पण आहे मॉड्युलस ऑपरेटर तो आपण यूज करून बघू डायरेक्टली. ठीक आहे. ए प्लस बी, आपल्याला आउटपुट काय मिळेल इथं 50, कारण ए प्लस बी 50 होतं. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन सपोज बी मायनस ए, कारण आता मोठ्या संख्येतून छोटी संख्या डिडक्ट करू किंवा सबस्ट्रॅक्ट करू, इथं आपल्याला भेटेल 10. ओके. त्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन आता बी डिवाइड बाय सपोज 3 केला आपण, इथं आपल्याला काय भेटेल 10 भेटेल. आता डिवायडेशन आहे. आता डिव्हिजन म्हणजे नाही का डिवाइड करणं, सरळ आपण भागाकार म्हणतो त्याला सर मराठीत सिंपली. तर डिवाइड करण्यासाठी आपण डायरेक्टली फॉरवर्ड स्लॅश असा यूज करतो. त्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन सपोज ए इंटू आपल्याला 5 करायचं असेल, म्हणजे 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन ऑपरेशन, तर ए इंटू 5 किती येईल, 100. ठीक आहे. असं आउटपुट आपल्याला येईल. जे पण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली एक्झिक्यूट करून बघा. तो आपल्याला जसे आउटपुट पाहिजे तसे आउटपुट तो प्रिंट करून देईल. सिंपल आहे, सिंपल अरिथमॅटिक ऑपरेशन आहे. आता एक इंटरेस्टिंग आहे पॉइंट, जो की असेल 30 किंवा बी डिवाइड बाय 4. ठीक आहे. 4 करू, बी डिवाइड बाय 4 करू, तर आपल्याला सॉरी बी डिवाइड बाय 4 केल्यानंतर आपल्याला आउटपुट काय येतंय हे बघूया आधी पहिलं. म्हणजे 7, म्हणजे 4 7 जा 28.
28 येतोय आणि बाकी 2 राहते. मग बाकीची जी पॉइंट मध्ये यायला पाहिजे आउटपुट तो पॉइंट मध्ये येत नाही आणि बाकी जी असते ती नाही का रिमूव्ह केली जाते किंवा कन्सिडर होत नाही. पण जर आपल्याला काही ऑपरेशन मध्ये भागाकार करून जी रिमेनिंग बाकी आहे रिमाइंडर आपण म्हणतो तो जर काढायचा असेल तर आपण हे पर्सेंटेज किंवा मॉड्युलस ऑपरेटर यूज करतो. बघा बी मॉड 4 4 हे बघा 30 डिवाइड बाय 4 करून जो आउटपुट येतो तो असेल 7 आणि त्याची जी बाकी असेल ती असेल 2. आता लक्षात घ्या हे ऑपरेशन सेपरेटली होतं आणि हे ऑपरेशन सेपरेट होतं कधी पण. जर पूर्ण भाग जात असेल त्या पर्टिक्युलर संख्येला तर तिथं बाकी 0 येते. म्हणजे आता बघा जर मी इथं ए लिहिला या पर्टिक्युलर स्टेटमेंटला ए लिहिलं आणि मग म्हटलं ए मॉड्युलस 4 तर इथं आउटपुट काय येईल 0 कारण 20 मॉड्युलस 4 किंवा 20 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू काय येईल 5 येईल आणि बाकी असेल तो रिमाइंडर इज इक्वल टू 0 रिमेनिंग काहीच राहणार नाही. मग त्यामुळे त्यावेळेस आपल्याला रिमेनिंग 0 येईल. हे ऑपरेशन आपल्याला कधी युजफुल पडतं माहिती का ज्यावेळेस आपल्याला काही नाही का असं काढावं लागतं आउटपुट की जिथं बाकी 0 येईल किंवा पूर्ण भाग जाईल त्या संख्येला तो ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला इथं मॉड्युलस हा ऑपरेटर युजफुल ठरतो. म्हणजे तुम्ही असं लक्षात घेऊ शकता की इव्हन ऑड म्हणजे सम विषम संख्या काढण्यासाठी तुम्ही काय करता की जर त्या पर्टिक्युलर संख्येला दोन्ही पूर्ण भाग जात असेल तर ती पर्टिक्युलर संख्या असते समसंख्या म्हणजे इव्हन नंबर. आणि जर त्या पर्टिक्युलर संख्येला पूर्ण भाग जात नसेल किंवा बाकी 0 पेक्षा जास्त असेल तर ती पर्टिक्युलर संख्या असते ऑड म्हणजे विषम संख्या. सिंपल. किंवा तुम्ही याच्यामध्ये हे पण करू शकता जर सपोज एखादं वर्ष एखादं आता 2020 आहे तर सपोज 2020 तर याला जर पूर्ण 4 पूर्ण भाग जात असेल जर इक्वल टू 0 येत असेल आता इथं इक्वल टू 0च येते ऍक्च्युअल मध्ये इक्वल टू 0 येते. पण जर त्याला 4 पूर्ण भाग जात असेल 0 येत असेल इक्वल टू तर आपण असं म्हणतो की ते लीप इयर आहे. हा तर फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल दर 4 वर्षांनी आपल्याला लीप इयर येतं. लीप इयर मध्ये काय एक्स्ट्रा असतं कुणाला माहिती आहे का लीप इयरचा फंडा? फेब्रुवारी मध्ये 29 डेज. करेक्ट करेक्ट. फेब्रुवारी मध्ये 29 डेज म्हणजे 365 ते 66 दिवस किंवा 366 दिवस असं होतं म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा ऍड होतो तो. ते जे इयर असतं ते लीप इयर म्हणजे 2020 किंवा 2024 असं जे असेल आता हे जे साल आहे 2021 हे लीप इयर आहे का? आहे का या वर्षी फेब्रुवारी मध्ये होते का 29 दिवस? आठवतंय का कुणाला? नाही. मग ते प्रोग्रामॅटिकली किंवा कॅल्क्युलेशननी कसं काढायचं की तिथं त्या पर्टिक्युलर संख्येला पूर्ण 4 भाग जातोय का जात असेल तर इथं बाकी 0 आले असते इथं बाकी आलं 1. त्यावेळेस असं म्हणायचं की इथं हा पर्टिक्युलर इयर लीप इयर नाहीये. म्हणजे या पर्टिक्युलर सिनारिओ मध्ये तुम्हाला या मॉड्युलस ऑपरेटरचा यूज होतो म्हणजे बाकी काढण्यासाठी त्याचा भागाकार त्याला भाग घालून जी बाकी उरते ती आपल्याला आउटपुट मध्ये दाखवण्यासाठी आपण मॉड्युलस जे पर्सेंटेज म्हणतो ते ऑपरेटर वापरतो. आता इथं तुम्ही विचार कराल मग पर्सेंटेज कसं काढायचं पण पर्सेंटेज तुम्ही नॉर्मल फॉर्म्युलेनी काढावं लागतं. म्हणजे जे पण सब्जेक्ट आहे त्याची कॅल्क्युलेशन डिवाइड बाय 100 आणि इंटू 100 वगैरे ते जो फॉर्म्युला आहे त्याच्या थ्रू तुम्ही काढू शकता पर्सेंटेज पण किंवा ऍव्हरेज म्हणू शकता. पण हे जे आहे पर्सेंट याला आपण मॉड्युलस ऑपरेटर म्हणतो आणि हा ऑपरेटर रिमेनिंग किंवा रिमाइंडर जो असतो तो काढण्यासाठी यूज केला जातो. हे झाले अरिथमॅटिक ऑपरेटर. आता हा जो अरिथमॅटिक ऑपरेटरचा पार्ट आहे तो एकदम सिंपल आणि इझी आहे कारण नॉर्मली आपण याला यूज केलेलंच होतं. पण याच्याच बरोबर जे पण ऑपरेटर्स आपल्याला पुढे यूज करायचे असतात
ते बघूया. जावामध्ये कोणते कोणते एक्स्ट्रा ऑपरेटर्स आहेत किंवा ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी आपण वापरतो त्याला. तर त्यामध्ये एक आहे आता युनेरी ऑपरेटर. युनेरी म्हणजे काय की एकच ऑपरेटर असतो आणि त्याचं काम वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला करायला लावतो. बघा ते इंटिजर ए इज इक्वल टू 20 केलं ना तुम्ही, हा त्याचा कॉमा देऊन आपल्याला बी इज टू 20 देऊन करता येत नाही का? हो करता येईल ना. म्हणजे असं बी इज इक्वल टू 30 किंवा इथं लिहिलं तरी चालेल. एक मिनिट, हे नाही का तुम्ही व्हेरिएबल डिक्लेरेशनचा पार्ट आहे हा. तुम्ही इथं एका टाईपचे जर काही वेगवेगळे आपण किती किती पर्यंत करू शकतो का अनलिमिट आहे त्याला काय? त्याला काही लिमिट नाहीये. तुम्ही कितीही इथं वेगवेगळ्या पद्धतीनं व्हेरिएबल्स क्रिएट करू शकता. कोणतेही कितीही व्हेरिएबल क्रिएट करू शकता कॉमा टाकून. पण ते कोणत्या टाईपचे क्रिएट होणार? इंटिजर टाईपचे. ठीक आहे. एकाच टाईपचे व्हेरिएबल तुम्हाला डिक्लेअर करायचे असतील एकापेक्षा. हा इंटिजरच्या पुढे ए इज इक्वल टू 20 आणि कॅरेक्टर टाकून कॉमा देऊन नाही नाही ठीक आहे. स्कॅर दिलं तर ते नाही जमत. ते म्हणतं की तुम्ही एक सेपरेट लाईन मध्ये लिहा. ठीक आहे. इथं एरर येते सिम्बॉल किंवा इथं तुम्ही कॉमा द्यायच्या ऐवजी सेमीकोलन द्या. सेमीकोलन दिला की तो कन्सिडर करेल इथं त्याचं स्टेटमेंट संपलं आणि दुसरीकडे कॅरेक्टर चालणार. हे असं करण्याच्या ऐवजी सिंपली एका लाईनला एक व्हेरिएबल नाही का क्रिएट करून ठेवा. म्हणजे सिंपल सोपं आपल्याला त्याचा नाही का यूज होतो. कॅरेक्टर मध्ये 30 व्हॅल्यू पण स्टोअर करता येते, असं पण होतं. न्यूमरिक व्हॅल्यू पण स्टोअर करता येते, कारण न्यूमरिक वरच कॅरेक्टर पण वर्क होतं. लक्षात ठेवा, न्यूमरिकच आहे त्याचा पण जो पण काही नाही का अंडरलाईन डेटा टाईप जो आहे ना तो न्यूमरिकच आहे, इंटिजरवाला. तर इथं बी प्रिंट केल्यानंतर स्पेस 30 हा स्पेस आहे. 65 हे आय थिंक कॅपिटल ए किंवा सिंपल हा कॅपिटल ए लेटर आहे. ठीक आहे. आता हे तुम्ही विचार कराल की इथं 65 लिहिलेलं आहे आणि बी प्रिंट केलं तर इथं ए प्रिंट कसं काय होतंय? कॅरेक्टर ज्यावेळेस आपण घेतो आणि त्यामध्ये न्यूमरिक व्हॅल्यू स्टोअर करतो आणि त्यावेळेस त्याला पर्टिक्युलरली प्रिंट केलं की आपल्याला इथं ए असं कॅरेक्टर दिसतंय. तर यावेळेस थोडं नाही का ट्रिक हे लक्षात ठेवायची की कॅरेक्टर हा डेटा टाईप आस्की कोड वर वर्क होतो. आस्की कोड तर तुम्हाला सगळ्या कॅरेक्टरचे ASCII ASCII कोड फॉर कॅरेक्टर्स असं तुम्ही जर सर्च केलात तर तुम्हाला एक पूर्ण टेबलच दिसेल. सपोज मी इथे इमेजेस बघतो आणि इमेजेस मध्ये हा एक पर्टिक्युलर आस्की कोडचा टेबल बघूया. इथे तुम्हाला दिसते. आता इथं 65 बघा, हे जे 65 हे जर थोडस वेगळं जात आहे बाहेर. 65च्या समोर काय ए आहे, 97च्या समोर काय स्मॉल ए, 120. आता आस्की कोड कुठपर्यंत आहेत? 255 पर्यंत आहे आणि 0 पर्यंत. आणि आपली जी कॅरेक्टर व्हॅल्यू आहे किंवा आपलं जे हे आहे कॅर डेटा टाईप आहे त्यामध्ये 2 बाईटचा डेटा स्टोअर होतो. 2 बाईट ओनली लागतं आणि तिथं तुम्ही 255 पर्यंतची व्हॅल्यू किंवा तिथपर्यंतचं कॅरेक्टर तुम्ही त्यामध्ये स्टोअर करू शकता. ऍक्च्युअल मध्ये तुम्ही नाही का यामध्ये जेवढे पण कीबोर्डवरचे तुमचे जेवढे पण कॅरेक्टर्स आहेत तेवढेच कॅरेक्टर तुम्ही स्टोअर करू शकता. फक्त त्याचं लक्षात ठेवा की न्यूमरिक व्हॅल्यू आली त्यामध्ये तर तिथं हे जे आहे कॅरेक्टर जे मॅप असते आस्की मध्ये ते आस्की कोड तुम्हाला त्यामध्ये येतो, असं तुम्ही लक्षात ठेवा. कन्व्हर्जन होतं म्हणजे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. 64 म्हणजे काय @ काय 65 म्हणजे काय ए. जर इथं ए स्टोअर केलं, ठीक आहे. बघा आता
ए स्टोअर केलं मी आणि इथं काय केलं मी डॉट आउट डॉट प्रिंटलं सपोज पहिलं मी इंटीजर सी इज इक्वल टू बी, ठीक आहे, असं केलं आणि मी सी ला प्रिंट केलं. बघा सी मध्ये व्हॅल्यू कोणती येते, सी मध्ये व्हॅल्यू येते 65 आणि बी मध्ये व्हॅल्यू असते ए. तर फक्त एक कॅरेक्टर डेटा टाईप बरोबर बद्दलच लक्षात ठेवा की कॅरेक्टर डेटा टाईप हा आस्की कोड वर मध्ये किंवा सारखा वर्क होतो, त्यामुळं आपल्याला तिथं वेगवेगळे नंबर्स दिसतात किंवा तो इंटीजर सारखा वर्क होतो, ठीक आहे, इंटीजर सारखा पण वर्क होतो. इथं मी घेतो 30. सिंपल आपल्या ट्रॅकवर या. समजते? Yes, sir. ओके. युनेरी ऑपरेटर म्हणजे कोणते कोणते असतात बघा, किंवा त्याला आपण इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर पण म्हणतो. त्यामध्ये युनेरी ऑपरेटर मध्ये दोन प्रकारचे ऑपरेटर आहेत, प्लस प्लस आणि मायनस मायनस. आता युनेरी म्हणजे एक सारखे, यामध्ये प्लस हे एकच ऑपरेटर आहे, फक्त दोन वेळा ते यूज केलंय. मायनस हे पण एकच ऑपरेटर आहे, दोन वेळा यूज केलंय. प्लस प्लस आणि मायनस मायनस. फक्त हा युनेरी ऑपरेटर काय असतो की एकाच सपोज ऑपरंट किंवा एकाच एक्सप्रेशन सोबत येतो, ठीक आहे. एक्सप्रेशन इज द बेस्ट वर्ड. मग इथं आपण एक्सप्रेशन सोबत येतो म्हणजे काय की एखाद्या वेळेस आपल्याला त्या पर्टिक्युलर एक्सप्रेशन मध्ये एकनी वाढ करायची किंवा कमी करायचं किंवा घटवायचं असेल त्यामधून, तर आपण युनेरी ऑपरेटर प्लस प्लस किंवा मायनस मायनस रिस्पेक्टिव्ह यूज करतो. बघा सपोज एक्सप्रेशन असेल आणि आपल्याला त्याला प्लस प्लस करायचं असेल, एकनी वाढ करायची असेल, तर तिथं आपण प्लस प्लस यूज करतो. आणि सपोज पहिल्यांदा त्यामध्ये इन्क्रीमेंट करून परत एक्सप्रेशन प्रिंट करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता. आता हे झालं पोस्ट फिक्स युनेरी ऑपरेटर आणि हे झालं प्रिफिक्स. हे पोस्ट फिक्स आणि प्रिफिक्स युनेरी ऑपरेटर्स आहेत. म्हणजे काय होतं की ज्या वेळेस एक्सप्रेशन आपण घेतो त्याच्या नंतर, आता हे सगळं तुम्हाला नाही का पोस्ट फिक्स आणि प्रिफिक्स काय असते ते सांगतो आणि आपण परत ऍडिशन सबस्ट्रॅक्शनला येऊ. पोस्ट फिक्स म्हणजे काय की एक्सप्रेशन करण्याच्या नंतर तो तिथं प्रिंट केला, आपण त्याला डायरेक्टली एक्झिक्यूट करून बघू थोडंसं. ठीक आहे. ए आणि बी मध्ये व्हॅल्यू कोणत्या कोणत्या आहेत, 20 आणि 30. आपण ए चीच व्हॅल्यू घेऊ आणि प्लस प्लस करू. आता इथं आउटपुट काय ते बघा. आउटपुट काय ते 20 आहे. आता कधी पण लक्षात ठेवा, एकदमच नाही का जावा जोपर्यंत तुमच्या रग मध्ये आहे तोपर्यंत लक्षात ठेवायचं की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलनचं एक्झिक्युशन कुठल्या डिरेक्शननी होतं. तर एक्झिक्युशन या डिरेक्शननी होतं कधी पण इकडं, ठीक आहे, या डिरेक्शननी होतं. म्हणजे एस पासून सेमिकोलन पर्यंत, म्हणजे असं लेफ्ट टू राईट या डिरेक्शननी होतं. मग त्याला ज्या पण गोष्टी दिसत असतील पहिल्यांदा, आता सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, ठीक आहे, आणि त्यानुसार ए दिसला तर त्यांनी ए ला प्रिंट केलं 20. आता त्यानंतर त्याच्याकडे आला ऑपरेटर प्लस प्लस, म्हणजे प्लस प्लस ऑपरेटर आला, तो काय म्हणतो की मला यामध्ये या ए व्हॅल्यू मध्ये एकनी वाढ करायची आहे. आता तुम्हाला सिंपली पहिल्यांदा माहिती होतं की ए मध्ये व्हॅल्यू किती आहे, ठीक आहे. ए या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू किती आहे, 20. पण ज्यावेळेस आपण हा प्लस प्लस ऑपरेटर यूज करतो तर त्यावेळेस काय होतं की त्यामध्ये व्हॅल्यू इन्क्रीमेंट ऑटोमॅटिकली होते, नंतर होते पण बघा 21 ए प्लस प्लस, ठीक आहे. हे युनेरी ऑपरेटरचं काम असतं आणि हे पोस्ट फिक्स आहे.
फक्त मी हे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन मध्ये लिहिल्यामुळं असं झालं. ठीक आहे, जर मी इक्वल टू ऑपरेटर मध्ये लिहिलं असतं तर ते थोडं वेगळं झालं असतं. ते पण बघूया आणि हे पण बघूया. ठीक आहे, आता यानंतर प्रिफिक्सचं बघा. आता प्लस प्लस बी प्लस प्लस बी. तर मला सांगा, इथं आहे 30, बी मध्ये किती आहे 30 आहे. आता सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हे कशा पद्धतीने वर्क होणार आपलं, या साईडून या साईडला जाणार, म्हणजे लेफ्ट टू राईट जाणार. लेफ्ट टू राईट जात असताना त्याला पहिल्यांदा काय दिसणार, प्लस प्लस. तर तो प्लस प्लस काय करणार, पहिल्यांदा बी मध्ये एकनी वाढ करणार आणि मग त्याला प्रिंट करणार, कारण हे एक्सप्रेशनच्या अगोदर आहे, त्यामुळे तो ऑपरेशन पहिल्यांदा करतो आणि मग बाकीचं जे पण काय आहे रिमेनिंग ते करतो. मग इथं बघा पहिल्यांदाच प्रिंट झालं 31 31 31, इथं असेल 21. म्हणजे एकनी वाढ करणे, पण प्रिफिक्स आहे का पोस्ट फिक्स आहे ह्याच्यावर पण काही डिपेंड असतं. पोस्ट फिक्स असेल आणि ते स्टेटमेंट जर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये लिहिलेलं असेल तर ते होतं नंतर, म्हणजे प्रिंट झाल्यानंतर होतं पोस्ट फिक्स. आणि प्रिफिक्स कधी होतं, प्रिंट होण्याच्या अगोदर. प्रिंट होण्याच्या अगोदर त्यामध्ये एक इन्क्रीमेंट होतो आणि मग तो त्यामध्ये व्हॅल्यू प्रिंट करतो, कधी पण लक्षात ठेवा. पण सपोज इंटीजर सी इज इक्वल टू ए प्लस प्लस. ठीक आहे, ए प्लस प्लस. सध्या ए मध्ये व्हॅल्यू किती आहे 20 आहे. तर मी काय करतो, पहिलं ए ची व्हॅल्यू चेंज करतो. ए इज इक्वल टू 10 ठेवतो. ठीक आहे, ए इज इक्वल टू 10 आणि आणि सी मध्ये व्हॅल्यू कोणती आहे त्या ती प्रिंट करू. फक्त सी मधली व्हॅल्यू प्रिंट कर. काय होतंय कसं होतंय चेक कर. आणि हे सगळ्या गोष्टी नाही का तुम्हाला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये उपयोगी पडतात जास्त. ए प्लस प्लस यामध्ये 10 झालेला आहे ऍड. आता प्लस प्लस साइन हा या पलीकडच्या थ्रू झाला पाहिजे होता आणि यानंतर इकडं असा आला पाहिजे होत, पण तो ऑटोमॅटिकली ऍड झालेला नाही. ए मध्ये व्हॅल्यू काय आहे ते पण बघू आपण. डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ए मध्ये व्हॅल्यू काय आहे, त्याचा काही इफेक्ट 10, हा ए ला इफेक्ट झालेला आहे त्याचा 10 ने. बघा, कधी पण लक्षात ठेवा की जे पण असाइनमेंट ऑपरेटर असते ते असाइनमेंट ऑपरेशन कुठून कुठं होतं, इकडून इकडं होतं, म्हणजे इकडून इकडं होतं, म्हणजे राईट टू लेफ्ट होतं, म्हणजे 10 ची व्हॅल्यू जाते इकडं. आता या सिच्युएशनला काय व्हायला पाहिजे होतं की ए मध्ये 11 ऍड झालं पाहिजे होतं आणि सी मध्ये पण ते 11 ऍड झालं पाहिजे होतं. पण त्यांनी केलं काय की ए ला इन्क्रीमेंट कधी केलं, सी मध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर त्यांनी ए ला इन्क्रीमेंट केलं. आता यामध्ये अजून एक सिनारिओ आपण असं लिहू शकतो की इंटीजर डी इज इक्वल टू प्लस प्लस ए आणि त्यानंतर आपण प्रिंट केलं असतं डी ला. तर डी मध्ये 12 स्टोर राहिलं पाहिजे. 12 का बरं, आता बघा पहिल्यांदा ए मध्ये ऍड झाला 1 आणि तो इथं प्रिंट करून बघितला आपण, 11 प्रिंट होतं, इथं 11 प्रिंट होतंय. सी मध्ये 10च आहे, सी मध्ये 10 आहे, कारण तो इथून फक्त इकडं इन्क्रीमेंट करायच्या, कधी इन्क्रीमेंट केलं, एक्सप्रेशन झाल्यानंतर इन्क्रीमेंट केलं, कारण तो पोस्ट फिक्स आहे, म्हणजे सगळं एक्सप्रेशन काम झाल्यानंतर तो इन्क्रीमेंट करतो. आणि प्रीफिक्स म्हणजे काय, त्याच्या अगोदर, सगळ्या गोष्टी होण्याच्या अगोदर तो त्यामध्ये पहिल्यांदा इन्क्रीमेंट करतो. आणि हे पण एक्झिक्युशन कसं होणार आहे हे तर तुम्हाला माहिती आहे, या साईडला तो जाणार आहे डायरेक्टली इकडं. अशी व्हॅल्यू तो ऍड करत येणार. मग त्यावेळेस पहिल्यांदा जो ए दिसला त्याला, त्यानंतर प्लस प्लस दिसला आणि तो ऍड करून मग
त्यामध्ये इक्वल टू व्हॅल्यू मध्ये टाकताना डी मध्ये व्हॅल्यू त्यानं 12 केली. 12 का केली तर ए मध्ये आता 11 आहे, त्यानंतर इन्क्रिमेंट करून अजून एक ऍड केल्यानंतर तो 12 करतो. ठीक आहे, या गोष्टी तुम्ही इथं एक्झिक्यूट करून बघितल्या पाहिजेत की कशा पद्धतीने त्या ऍड होत आहेत किंवा कशा पद्धतीने त्या वर्क होत आहेत. ओके, त्यानंतरचा ऑपरेटर आहे मायनस मायनस किंवा त्याला डिक्रिमेंट ऑपरेटर म्हणतो. याला इन्क्रिमेंट ऑपरेटर म्हणतो आणि मायनस मायनस जो ऑपरेटर आहे त्याला डिक्रिमेंट ऑपरेटर पण म्हणतो. आता इथं पण एक्सप्रेशन आणि मायनस मायनस किंवा इथं पण पोस्ट फिक्स आणि प्रिफिक्स दोन्ही पडतात, पार्ट पडतात. हे एक्सप्रेशन किंवा हे जे युनिटरी ऑपरेटर आहेत हे मोस्टली तुम्हाला नाही का टेस्ट मध्ये किंवा कधी नाही का रन टाइमला विचारू शकतात किंवा कधीतरी तुम्हाला त्याचा यूज होतो. आता मोस्टली याचा यूज होतो तुम्हाला लूप्स मध्ये, लूपिंग स्टेटमेंट जे असतात ते पुढे आपण बघणार त्याच्यामध्ये तुम्हाला याचा यूज होतो, कारण आपल्याला एकनी इन्क्रिमेंट करत करत पुढे जायचं असतं त्यामुळे. ओके, बघा नेक्स्ट काय होतंय की सिस्टीम डॉट आउट. आता इथं पहिल्यांदा आपण व्हेरिएबल घेऊ इंटिजर किंवा ए इज इक्वल टू जस्ट व्हॅल्यू चेंज करण्यासाठी बी इज इक्वल टू 30. जस्ट त्याच्या व्हॅल्यू चेंज करू. ऑलरेडी तर ए आणि बी व्हेरिएबल डिक्लेअर केलेलीच आहेत वर, इथं जवळच डिक्लेअर करू जेणेकरून आपल्याला समजेल. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन ए प्लस किंवा मायनस मायनस म्हणजे आफ्टर पोस्ट फिक्स इथं 820 प्रिंट होईल, पण ज्यावेळेस नंतर आपण त्याला ए ची व्हॅल्यू ट्रॅव्हल्स करायला ट्राय करू त्यावेळेस इथं प्रिंट होईल 90. बघा लास्टचे दोन आउटपुट बघा कसे आउटपुट येतात 20 आणि 90 बरोबर, म्हणजे एकनी मायनस केला पण प्रिंट होताना इकडून होतं त्यामुळे तो पहिल्यांदा याला प्रिंट करेल आणि नंतर तो मायनस मायनस करेल म्हणजे पोस्ट फिक्स. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन सेम आता प्रिफिक्स कसं होईल मायनस मायनस बी सपोज घेतलं तर तो डायरेक्टली त्याला सबस्ट्रॅक्शन करून घेईल एकनी आणि प्रिंट करून देईल, कारण तो पहिल्यांदा सेटल करतो जी पण व्हॅल्यू मायनस करायची आहे ती आणि त्यानंतर त्याला प्रिंट करतो. सिंपल पोस्ट फिक्स आणि प्रिफिक्स, इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट ऑपरेटर. फक्त सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन मध्ये रन होताना कसं होतं आणि म्हणजे दोन्हीकडे पण सेमच होतं, तुम्ही जरी इक्वल टू ऑपरेटर थ्रू जरी यूज केलं तरी सुद्धा सेमच होतं, कारण पोस्ट फिक्स म्हणजे एक्सप्रेशन किंवा ऑपरेशन झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू इन्क्रिमेंट करणं आणि प्रिफिक्स म्हणजे एक्सप्रेशन व्हायच्या अगोदर तो पर्टिक्युलर नाही का व्हॅल्यू इन्क्रिमेंट करतो एक्सप्रेशन रन व्हायच्या अगोदर. नेक्स्ट युनरी ऑपरेटर नंतर आपल्याकडे थोडेसे ऑपरेटर अजून आहेत जे आपल्याला वन बाय वन बघते. समजते का काय म्हणजे चालू आहे ते, काही प्रॉब्लेम वाटतं का कुणाला? त्यामध्ये असाइनमेंट ऑपरेटर पण बघा किंवा रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटर्स बघ म्हणजे काही रिलेशन असेल का दोन्ही एक्सप्रेशन मध्ये, काही रिलेशन आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण रिलेशनल ऑपरेटर वापरतो. त्यामध्ये मोडतो लेस दॅन, ग्रेटर दॅन सिम्बॉल म्हणजे त्याला अँग्युलर ब्रॅकेट आपण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे कमी किंवा जास्त कोणती व्हॅल्यू, ग्रेटर लेसर वगैरे असण्यासाठी ज्याच्याकडं नाही का दोन मोठे भाग आहेत, म्हणजे असं नाही का जिकडे कोण असतो तिकडं नाही का कमी भाग असतो किंवा कमी व्हॅल्यू असते, हे तुम्हाला रिलेशनल ऑपरेटर म्हणून काम करतात इथं. नेक्स्ट
ग्रेटर लेस दॅन और इक्वल टू, ग्रेटर दॅन और इक्वल टू नॉट इक्वल टू चे रिलेशनल ऑपरेटर्स आहेत जे दोन एक्सप्रेशन लेफ्ट आणि राईट साइडच्या एक्सप्रेशन मध्ये काही रिलेशन आहे की नाही किंवा काही सिमिलॅरिटी आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण यूज करतो आणि त्याचा जो आउटपुट येतो किंवा रिटर्न जे आपल्याला व्हॅल्यू भेटते ती भेटते बुलियन व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स मध्ये. जो आउटपुट असेल इथे लिहितो तर आउटपुट असेल तो आपल्याला भेटतो ट्रू किंवा फॉल्स मध्ये. म्हणजे इथं कुठली नाही का कॅल्क्युलेशन होत नाही, इथं फक्त आपल्याला समजतं, कंपॅरिझन समजतं की ठीक आहे आणि या ए आणि बी मध्ये ग्रेटर कोणता नंबर आहे किंवा स्मॉलर कोणता नंबर आहे हे काढण्यासाठी पण हे पर्टिक्युलरली ऑपरेटर्स यूज करतो. बघा सिंपल ऑपरेटर आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं. जर मी ए लेस दॅन बी केलं तर आपल्याला काय आउटपुट येईल, ए हा बी पेक्षा लहान आहे का. आता ए मध्ये किती 90 आणि 29 बी मध्ये आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. जर मी असं प्रिंट केलं किंवा नाही का एक्झिक्यूट केलं तर आपल्याला आउटपुट काय येतं, ट्रू येतं. कारण येस ए मध्ये जी व्हॅल्यू आहे ती बी पेक्षा लहानच आहे. ट्रू ट्रू व्हॅल्यू. द सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं ए इज ग्रेटर दॅन बी. ए लहान आहे बी पेक्षा, मग तो मोठा होईल का, होणार आहे का, नाही होणार. मग आपण इथे लिहिताना काय लिहिले, ए इज ग्रेटर दॅन बी. चेक करतोय आपण, हे जस्ट चेकिंग आहे. तर चेक करताना जर आपल्याला आउटपुट काय येईल, फॉल्स येईल डायरेक्टली, कारण ए हे बी पेक्षा मोठं नाहीये. मग नाही म्हणण्याचा जो वे आहे तो आहे फॉल्स. ठीक आहे प्रोग्राम मध्ये. ठीक आहे ग्रेटर दॅन आणि लेस दॅनचं तर सिंपल आहे. आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि लेस दॅन ऑर इक्वल टू च आपण बघूया. ए इज इक्वल टू सपोज मी 20 ठेवलं आणि बी इज इक्वल टू मी 20 ठेवलं. ठीक आहे. आता सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी. आता हे ऑपरेटर काय म्हणतो की ए मध्ये जी व्हॅल्यू आहे ती बी पेक्षा एकतर लहान असली पाहिजे किंवा त्याच्या बरोबर असली पाहिजे, म्हणजे इक्वल टू असली पाहिजे, इक्वल आहे. तर लास्टचा आउटपुट काय येईल, लास्टचे एक आउटपुट बघा तो येईल ट्रू. तर यामध्ये ट्रू का बरं आलं की यामध्ये ए मध्ये जी व्हॅल्यू आहे ती बी बरोबर आहे, कमी पण नाहीये मोठी पण नाही, बरोबर आहे. तर बरोबर आहे तर इथं इक्वल टू साइन आहे त्यामुळे तो ट्रू आउटपुट येईल. सपोज मी इथं 10 व्हॅल्यू ठेवली, ठीक आहे 10 व्हॅल्यू ठेवली तरी सुद्धा तो ट्रू आउटपुट देईल, ट्रूच आउटपुट देईल. कारण आपण काय लिहिले, एकतर त्यामध्ये व्हॅल्यू छोटी असली पाहिजे किंवा त्याच्या बरोबर असली पाहिजे. ठीक आहे. हे जर ए मध्ये व्हॅल्यू मोठी असेल तर आपल्याला इथं फॉल्स भेटेल, लक्षात फॉल्स भेटेल लास्ट आउटपुट. त्यामुळं आपण इथं कशासाठी हा ऑपरेटर घेतला, ए मध्ये जर व्हॅल्यू कमी किंवा त्याच्या बरोबर असेल तर आउटपुट येईल ट्रू. जर त्यामध्ये व्हॅल्यू त्याच्यापेक्षा कमी असेल, आता सपोज ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी. आता इथं पण सेम, ए मध्ये व्हॅल्यू एकतर ग्रेटर असली पाहिजे किंवा त्यामध्ये व्हॅल्यू त्याच्या बरोबर असली पाहिजे, बीच्या बरोबर असली पाहिजे, तरच आपल्याला व्हॅल्यू ट्रू येते. आता इथं या सिनारिओ मध्ये ए आणि बी मध्ये व्हॅल्यू बरोबर आहेत, म्हणजे दोन्ही सेमच आहेत. त्यामुळे आउटपुट आपल्याला सेम येतं. सपोज मी ए मध्ये व्हॅल्यू 200 ठेवली तर आपल्याला आउटपुट शेवटचा आउटपुट काय ट्रू येईल आणि पहिला आउटपुट येईल फॉल्स, कारण यामध्ये कमी पाहिजे होती आणि यामध्ये जास्त पाहिजे, म्हणजे आपल्याला ट्रू आउटपुट भेटलं. इथं मी सेमच व्हॅल्यू ठेवतो. नेक्स्ट ऑपरेटर आहे ए इक्वल टू बी. ए इक्वल टू बी म्हणजे जर एक्झॅक्ट इक्वल टू असेल, एक्झॅक्ट इक्वल असेल, त्यामध्ये दोन्ही मध्ये व्हॅल्यू म्हणजे ए मध्ये आणि बी मध्ये पण सेम व्हॅल्यू असेल तर आपण तिथं इक्वल टू ऑपरेटर वापरतो आणि तिथं आपल्याला व्हॅल्यू ट्रू भेट किंवा आउटपुट ट्रू भेटतं. आता यामध्ये सिंपल आहे, तुम्हाला काही असं वेगळं सांगायची गरज नाही. इक्वल टू म्हणजे डायरेक्टली इक्वल. आता
राहिलेला अजून एक ऑपरेटर जो असेल ए नॉट इक्वल टू कसं लिहितात, एक्सक्लेमेटरी मार्क जे असेल ते आणि त्यानंतर इक्वल टू साइन, नॉट इक्वल टू बी आणि हे असेल फॉल्स. हे नॉट इक्वल टू काय म्हणते, जर ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू मध्ये काहीही समान नसेल किंवा इक्वल नसेल तर मला ट्रू आउटपुट द्या आणि इक्वल असेल तर इथं असेल फॉल्स. सिंपल. म्हणजे हे निगेटिव्ह सिनारिओ मध्ये पॉझिटिव्ह आउटपुट घेण्यासाठी आहे, आउटपुट आपल्याला दाखवण्यासाठी हा पर्टिक्युलर ऑपरेटर यूज केला जातो. ओके, समजते. कोणते कोणते ऑपरेटर्स बघितले आपण, अरिथमॅटिक ऑपरेटर मध्ये हे 4-5 अरिथमॅटिक ऑपरेटर, युनियरी ऑपरेटर मध्ये हे 2 ऑपरेटर, प्रीफिक्स पोस्टफिक्सचे व्हेरिएशन्स, जेणेकरून हे थोडं इम्पॉर्टंट आहे, हे थोडं लक्षपूर्वक देऊन तुम्ही ट्राय करा, जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर विचारा. त्यानंतर आपण बघतोय रिलेशनल ऑपरेटर एक 2 एक्सप्रेशन मधून काही रिलेशन असेल तर ते दाखवण्यासाठी किंवा ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण त्या ऑपरेटरचा यूज करतो. त्यामध्ये कोणते कोणते आहेत, ग्रेटर, लेसर, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, इक्वल टू आणि नॉट इक्वल टू ऑपरेटर. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा.